देशामध्ये एवढी मोठी प्रचंड इंधन संकट निर्माण झालेलं आहे। आज आपण या पेट्रोल पंपावरती बघितलं की लांबच्या लांब सकाळी 5 वाजतापासून शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, कारण त्यांची शेतीची कामं झालेली नाहीयेत। त्यामुळे उन्हातानामध्ये 46 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आज या मुदखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी डिझेलच्या रांगेत उभे आहेत। आणि म्हणून एवढं सगळं चालू असताना देशातल्या जनतेला पंतप्रधान आवाहन करतात की पेट्रोल डिझेल कमी वापरा, आणि स्वतः मात्र हजारो लिटरचं पेट्रोल डिझेल खर्च करून परदेशात जातात आणि देश संकटात असताना इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट त्या ठिकाणावरती देऊन दात काढून हसतात। हे या देशातल्या कोट्यावधी लोकांचा अपमान आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणावरती आम्ही मेलोडी चॉकलेट वाटून या ठिकाणावरती त्यांचा निषेध केलेला आहे। नंबर 1। नंबर 2, हा मुदखेड तालुका भोकर विधानसभेत येतो। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी याचं नेतृत्व केलेलं आहे। त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण इथल्या आमदार आहेत। आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या तिकडं जोमात साजरा केला जात आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं। आणि त्यावेळेला उन्हातानामध्ये इथं शेतकरी डिझेलच्या प्रतीक्षेमध्ये मात्र कोमात चाललेला आहे। ही मतदारसंघाची परिस्थिती आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सामान्य शेतकऱ्याचं घेणं देणं नाहीये। त्यामुळे तात्काळ ही जी साठेबाजी जी कोण करते, ते साठेबाजी करणारे कोण आहे बघावं, त्यांच्यावरती कार्यवाही करावी आणि अमेरिकेच्याकडे भीक न मागता सार्वभौम भारत राष्ट्र आहे, रशियाकडनं तेल खरेदी करावं आणि देशातला इंधन तुटवडा कमी करावा, ही युवक काँग्रेसची मागणी आहे। आणि असं जर नाही केलं तर येत्या 2 तारखेला मुदखेड तहसील कार्यालयावरती किमान 5000 शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणावरती काढत आहोत।